We use sentences to speak and convey our messages to others. There are four types of sentences which we use in speaking and writing. If you don't watch my first video on types of sentences, please watch it to understand today's form better. For speaking and writing English without mistakes, you must know today's form. मित्रांनो, आपण मराठी बोलत किंवा लिहित असताना सहजरीतीने वाक्य वापरतो, परंतु इंग्रजी ही आपली मातृभाषा नसल्याने आपल्याला अनेक अडचणी येतात. त्या अडचणी प्रामुख्याने टुडूच्या रूपांशी संबंधित असतात. त्या अडचणी दूर करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत पहा. टुडूची वर्तमानकाळी रूपे व भूतकाळी रूपे कोणती आहेत? टुडूची रूपे वाक्यात कशी शोधावीत? वाक्यांचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करण्याच्या स्टेप्स कोणत्या? वाक्यांचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करण्याच्या पायऱ्या कोणत्या? तसेच नकारार्थी वाक्यांचे प्रश्नार्थक वाक्यात कसे रूपांतर करावे हे या लेसनमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने व ट्रिकसह समजावून दिले आहे. टुडूची रूपे समजण्यास अधिक सोपी, सुलभ व्हावीत म्हणून फक्त 3च वाक्ये घेतलेली आहेत. चला तर मग पाहूया फॉर्म्स ऑफ टू डू. टुडूची रूपे. प्रेझेंट टेन्स फॉर्म्स ऑफ टू डू. टुडूची वर्तमानकाळी रूपे डू व डज. डू व डज. पास्ट टेन्स फॉर्म्स ऑफ टू डू. टुडूचे भूतकाळी रूप डीड. डीड. हाऊ टू फाइंड टू डूज फॉर्म्स. टुडूची रूपे वाक्यात कशी शोधावीत? आय प्ले. ही प्लेज. दे प्लेड. वाक्य पहा. यात प्ले, प्लेज व प्लेड ही क्रियापदे आलेली आहेत. प्ले या क्रियापदामध्ये डू हे सहाय्यक क्रियापद व प्ले हे मूळ क्रियापद असते. प्लेज या क्रियापदामध्ये प्ले ह्या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. त्याचा अर्थ प्लेज ह्या क्रियापदात डज हे सहाय्यकारी क्रियापद आणि प्ले हे मूळ क्रियापद असते. प्लेड या क्रियापदाला ईडी लागलेला आहे. यावरून भूतकाळ लक्षात येतो. म्हणजेच प्लेड या भूतकाळी क्रियापदात डीड हे टुडूचे भूतकाळी रूप व प्ले हे मूळ क्रियापद असते. थोडक्यात ईडी प्रत्यय म्हणजेच डीड हे लक्षात घ्या. अशा रीतीने आपण वाक्यातील टुडूची रूपे क्रियापदाची फोड करून शोधावीत. निगेटिव्हज विथ टुडूज फॉर्म. टुडूच्या रूपांचे नकारार्थी वाक्य. स्टेप 1 क्रियापदाची फोड करा. स्टेप 2 टुडूच्या रूपाला नॉट लावा. स्टेप 3 त्याचे संक्षिप्त रूप लिहा. या 3 पायऱ्यांनी आपण निगेटिव्ह बनवू शकतो. वाक्य पाहूया. आय प्ले. या वाक्यात प्ले हे क्रियापद आहे. त्याची फोड करूया. डू प्ले. टुडूच्या रूपाला नॉट लावला म्हणजेच डू नंतर नॉट लिहिला आहे. डू आणि नॉटचे संक्षिप्त रूप घेतले आहे. आय डोंट प्ले. दुसरं विधान बघूया. ही प्लेज. या वाक्यात प्लेज हे क्रियापद आहे. त्याची फोड करूया. या ठिकाणी यस लागलेला आहे त्यामुळे डज हे रूप त्या ठिकाणी येईल. ही डज प्ले. डज प्ले म्हणजेच प्लेज. टुडूच्या रूपाला नॉट लावूया. यात टुडूचे रूप डज असल्यामुळे त्याला त्याच्यानंतर नॉट लिहिला.
ही डज नॉट प्ले. त्याचे संक्षिप्त रूप लिहा. डज नॉटचे संक्षिप्त रूप डझंट. ही डझंट प्ले. निगेटिव्ज विथ टू डूज फॉर्म. त्याच्यातलं तिसरं विधान पाहूया. दे प्लेड. या वाक्यात प्लेड हे क्रियापद आहे. या ठिकाणी प्ले या क्रियापदाला ईडी लागलेला आहे, म्हणजेच हे भूतकाळातील आहे. क्रियापदाची फोड करूया. प्लेड म्हणजेच डीड प्ले. टू डूच्या रूपाला नॉट लावूया. दे डीड नॉट प्ले. या ठिकाणी टू डूचं रूप डीड आलेलं आहे, त्यामुळे त्याच्यानंतर नॉट लिहिला. त्याचे संक्षिप्त रूप लिहूया. दे डिडंट प्ले. डिड नॉट म्हणजेच डिडंट. वर्बल क्वेश्चन्स विथ टू डूज फॉर्म. वर्बल क्वेश्चन्स म्हणजेच येस नोने सुरू होणार, येस नोने उत्तर येणारं किंवा येस नो टाईप क्वेश्चन्स होय. त्यांची नकारार्थी वाक्ये पाहूया. यात 3 पायऱ्या वापरायच्या आहेत. 1. क्रियापदाची फोड करा. 2. टू डूचे रूप आधी लिहा व त्याचे पहिले अक्षर कॅपिटल घ्या. 3. नंतर करता घेऊन क्रियापदाचे मूळ रूप लिहा व शेवटी प्रश्नचिन्ह द्या. विधान पाहूया. आय प्ले. प्लेची फोड करूया. आय डू प्ले. म्हणजे प्ले या क्रियापदात डू आणि प्ले आहे. डू आय प्ले. आय प्ले या वाक्यात क्रियापदाची फोड केली. डू प्ले झालं. त्यानंतर टू डूचे रूप आधी लिहा, म्हणजे डू हे रूप आधी लिहिलं, त्यामुळे त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल घेतलं. नंतर आय हा करता घेतला आणि क्रियापदाचे मूळ रूप लिहिले व शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. दुसरं विधान पाहूया. ही प्लेज. या वाक्यात प्लेज हे क्रियापद आहे. प्ले या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे याच्यात डज आहे हे लक्षात घ्या. पाहूया. क्रियापदाची फोड करूया. ही डज प्ले. प्लेज म्हणजेच डज प्ले. दुसऱ्या वाक्यात ही प्लेज. प्लेची फोड केली. डज प्ले. टू डूचे रूप आधी लिहिले. डज. त्याचे पहिले अक्षर कॅपिटल घेतले. नंतर ही हा करता घेतला व क्रियापदाचे मूळ रूप लिहून शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. तिसरं विधान पाहूया. दे प्लेड. क्रियापदाला ईडी लागलेला आहे, त्यामुळे भूतकाळी रूप आहे हे लक्षात येते. प्लेड या क्रियापदाची फोड करूया. डीड प्ले ही क्रियापदाची फोड आहे, म्हणजेच वाक्य तयार होईल. दे डीड प्ले. टू डूचे रूप आधी लिहिले. डीड. त्यानंतर करता त्याचे पहिले अक्षर कॅपिटल घेतले. त्यानंतर करता घेतला. क्रियापदाचे मूळ रूप लिहिले व शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. वर्बल क्वेश्चन्स विथ टू डूज निगेटिव्ह सेंटेन्सेस. टू डूच्या नकारार्थी वाक्यांची प्रश्नार्थक वाक्य कशी तयार करावीत हे आपण आता पाहूया. टू डूचे नकारार्थी रूप आधी लिहावे व त्याचे पहिले अक्षर कॅपिटल घ्यावे. नंतर करता घेऊन क्रियापदाचे मूळ रूप लिहा व शेवटी प्रश्नचिन्ह द्या. किंवा टू डूची रूपे आधी लिहा व त्याचे पहिले अक्षर कॅपिटल घ्या. नंतर करता घेऊन नॉट लिहा व क्रियापदाचे मूळ रूप लिहून प्रश्नचिन्ह द्या. पाहूया पहिलं विधान. आय डोंट प्ले. म्हणजेच या ठिकाणी हे नकारार्थी वाक्य आहे. या वाक्यात डोंट हे टू डूचे नकारार्थी रूप आहे, त्यामुळे ते आधी घ्यावं. डोंट
डोंट नंतर घेतला आय करता. आय हा या ठिकाणी करता आहे. त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप प्ले घेतलं व शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. वर्बल क्वेश्चन्स विथ टू डूज निगेटिव्ह सेंटेन्सेस करताना दुसरी पद्धत देखील अवलंबली जाते, ती पाहूया. टू डूचे रूप आधी लिहा. डू हे टू डूचे रूप घेतले, त्याचे पहिले अक्षर कॅपिटल केले, नंतर करता आय घेतला, त्यानंतर नॉट घेतला व शेवटी क्रियापदाचे मूळ रूप घेऊन प्रश्नचिन्ह दिले. दुसरं विधान पाहूया. ही डझंट प्ले. यात डझंट हे क्रियापदाचे नकारार्थी रूप आहे. टू डूचे नकारार्थी रूप आहे, ते आधी लिहावं. डझंट, त्याचे पहिले अक्षर कॅपिटल झाले, त्यानंतर करता घेतला ही, त्यानंतर मूळ रूप लिहिले व शेवटी प्रश्नचिन्ह दिले. किंवा दुसऱ्या पद्धतीने पाहूया. ही डझंट प्ले. यात डज हे टू डूचं रूप आहे, ते आधी लिहिलं, त्याचे पहिले अक्षर कॅपिटल घेतले, त्यानंतर करता योजला, नंतर नॉट लिहिला व शेवटी क्रियापदाचे मूळ रूप लिहून प्रश्नचिन्ह दिले. तिसरं विधान पाहूया. दे डिडंट प्ले. या वाक्यात डिडंट हे क्रियापदाचे म्हणजेच टू डूचे नकारार्थी रूप आहे, ते आधी लिहावे. डिडंट दे प्ले. ते लिहिलं, त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल केलं, नंतर करता दे घेतला व क्रियापदाचे मूळ रूप प्ले लिहिले व शेवटी प्रश्नचिन्ह दिले. किंवा दुसऱ्या पद्धतीने टू डूचं रूप आधी लिहिलं. डीड हे टू डूचं रूप आहे, त्यानंतर त्याचे पहिले अक्षर कॅपिटल घेतले, नंतर करता दे लिहिला व शेवटी त्याच्यानंतर नॉट लिहिला व शेवटी क्रियापदाचे मूळ रूप लिहिले व शेवटी प्रश्नचिन्ह दिलेत. या पद्धतीने आपण हे समजावून घेतलं. अशा रीतीने आपण क्रियापदातील टू डूच्या रूपांचा वापर करून नकारार्थी वाक्य व प्रश्नार्थक वाक्य बनवू शकतो. इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना त्यांचा अचूकपणे वापर करू शकतो. इंग्रजी अचूकपणे बोलण्यासाठी व लिहिण्यासाठी शुभेच्छा.